नमस्कार भावानो. म्हणजे एवढा थर्ड क्लास पिक्चर काढूच कसं काय शकतात का नाही, किंवा याच्यावर निर्माता पैसे लावूच कसा काय शकतोय. याच्यामध्ये मला का नाही ते दिग्दर्शकाचं, रायटरचं यांचं एक स्किल आवडलं, ते म्हणजे कन्व्हिन्स करायचं. ते कुणाला कन्व्हिन्स करायचं, ते म्हणजे निर्मात्यांना कन्व्हिन्स करायचं की बघा आमचा असा असा पिक्चर बनणार आहे, एवढे एवढे पैसे मिळवशील, लावायचे पैसे. आता मी सांगालोय ते पिक्चर म्हणजे इलू इलू पिक्चर. आता एखादा पिक्चर आपण बघतोय, बघितल्यानंतर का नाही आपल्याला ठराविक फिलिंग येते, ते म्हणजे पिक्चर आवडला बाबा, चांगला वाटला, दुसरा नाही आवडला, सो वाटला. पण अनेक कॅटेगरी ती म्हणजे की असला पिक्चर काढूच कसा काय शकतात, आणि ते पण मराठीवाले. हे म्हणजे हाईटच झाली. आता हे होतं येलू येलूच. आता दुसरा एक सेम याच्या विरुद्ध बघा, ना गाजावाजा केला ना काय केलं, पिक्चर आला, पिक्चर बघितला तुम्ही, अक्षरशः म्हणजे मनावरच घाव घालतोय, काळजावर तुमच्या घाव घालतोय, अक्षरशः डोळ्यातनं पाणी आणतोय, ओठावर आदनमधनं हसू आणतोय. ते म्हणजे मुक्काम पोस्ट देवाचं घर. आता दोन्ही पिक्चरची आपण तुलना करणार आहे एकदम. एक म्हणजे मुक्काम पोस्ट देवाचं घर आणि दुसरा म्हणजे इलू इलू. आता मुक्काम पोस्ट देवाचं घर याचं जर कथानक बघायला गेलं, कथानक आहे बघा, एक चिमुकली आहे जिजा, जिचे वडील शहीद झालेत, आणि शहीद झाल्यानंतर तिच्या घरची जी काय अवस्था आहे, एखादा जवान शहीद झाल्यानंतर त्यांच्या राहिलेल्या माणसांची जी काय अवस्था होते, त्याच्यामध्ये त्याची पत्नी असेल, त्याची मुलगी असेल, किंवा घरचे इतर लोक असतील, त्यांना समाजामधून कशी ट्रीटमेंट मिळते, आणि ज्या काही योजना मिळतात ते सरकार पण त्यांना कसं ट्रीट करतंय, या सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत. आता त्याच्यामध्ये फोकस केलेला आहे जिजाच्या ज्या काय भावना आहेत बाबाबद्दलच्या. तिला बाबा देवाच्या घरी हेच गेलं हे सांगण्यात येते, पण तिला बोलायचं, तिला बाबा पाहिजे. मग ती कशी काय खटाटोप करते, तिचं जे चिमुकलं इन्व्हेस्टिगेशन आहे ना, जे बालिश इन्व्हेस्टिगेशन आहे त्याच्यामध्ये, माइंड ब्लोईंग, जबरदस्त. आणि ते पत्र बाबा ती लिहिते, ते पत्र जातंय का नाही, गेलं तर परत येतंय का नाही, असे खूप सारे एक मध्ये 2-3 ट्विस्ट आणि टर्न्स आहेत, ते तुम्हाला लय आवडतील आणि अक्षरशः डोळ्यात पाणी पण तुमच्या आणतील. आणि याचा शेवट खरोखर बघण्यासारखा आहे. इव्हन ह्यातलं बाल कलाकार हे सेंट्रल आहेत, पण याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सस्पेन्स ठेवला आहे, याच्यामध्ये सुद्धा ट्विस्ट दिलेत. हे म्हणायचं खरं लेखन, ही कथा. आता तेच दुसऱ्या बाजूला इलू इलू, एक खानदान दाखवले, त्याच्यातली जी माणसं आहेत की नाही, म्हणजे लहानपणापासून ते म्हातारड्यापर्यंत ती सगळी आंबट शौकीन. मला तर आता ते इलू इलू ह्यो जे आहे की नाही पिक्चर, ते म्हणतात 90s मधल्या नॉस्टॅल्जिक फिलिंग. असं कुठलं घर आहे, म्हणजे आम्ही पण 90s मध्ये होतो शाळेत, अशी कुठली मॅडम येत होती जे अर्ध उरोज आणि ही असले कमरेवर साडी असल्या, आम्ही तर ही शाळा कुठं होती, अशा मॅडम कुठं होत्या, ते एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. आणि या डायरेक्टरनं, या लेखकानं जे काय लिहिलंय की नाही, की असले सगळे म्हणजे बायकांच्या नादाला लागणारे, बायकांना एका दृष्टिकोनातून बघणारे, की असे नसतात बाबा. तुम्ही पर्सनल फिलिंगला की नाही तुम्ही असे जनरलाइज करू नका. काही सज्जन माणसं पण आहेत की तुमचा पर्सनल एक्सपिरियन्स तुम्ही सगळ्यांना नॉस्टॅल्जिक फील द्यायच्या नावानं की नाही आंबट शौकीनांच्यासाठी पिक्चर बनवलाय. ते पण नाही आंबट शौकीनांच्यासाठी, अर्धा भोजपुरी अर्ध हे ते दाखवत सरळ सरळ नॉटी अमेरिकाचं एक गावठी व्हर्जन काढल्यागत झाले. त्याच्या स्टोरीत काय बोलायलाच नको, सोडा त्याच्याबद्दल काय बोलायचंच. बाकी सिनेमॅटोग्राफी जर बोलायचं झालं दोन्ही पिक्चरची, आता दोन्ही पिक्चर हे 90च्या दशकातले दाखवले, तर दोन्ही पिक्चरचं वैशिष्ट्य आहे म्हणजे 90चा फील देणारे. अक्षरशः मुक्काम पोस्ट देवाचं घरमधलं जे 90s मधलं जे घर, गाव, भावना, टपालपेटी, तो जो म्हणजे पोस्टमन, हे सगळं दाखवले ना, ते खरोखर तुम्हाला अक्षरशः फील होतंय, भिडतंय मनाला. आणि इकडं 90s मधले ना ती शाळा आणि कर्कट हे आणि भावना म्हणा 90s मध्ये काय 90sच्या नावानं ती 90s मधलं काय दाखवलंय तुम्ही, काहीही त्याच्यामध्ये दाखवलेलं नाही 90s मधलं ते इलू इलू मध्ये. म्युझिक दोन्हीतलं बघायला गेलं तर म्युझिक एकीकडे आहे ते गुलाबी आंबट शौकीनं, आता अशा ठिकाणी फोकस करून दाखवलाय ना, त्या तुम्हाला इंस्टाग्रामच्या ते MMS क्लिपा बघितल्या ग त्या तिथं वाटेल तुम्हाला ते इलू इलूचं ते सोडा काय बोलायचं, त्यातली सिनेमॅटोग्राफी कुठं फोकस करायचा. अरे काय ते म्हणजे IPL बघताना वगैरे ते कॅमेरामॅन कसं एखाद्या मुलगीवर फोकस करत नाहीत का, तसं ह्यांनी म्हणजे स्त्रीच्या वेगवेगळ्या अंगावर, भागावर, शरीराच्या भागांवरनी ना अवयवावरनी असा फोकस केलाय. आणि ते म्हणजे 90sचा नॉस्टॅल्जिया ही काय. आणि तेच जर तुम्ही इकडची सिनेमॅटोग्राफी बघितली ना, एक ड्रोनचे शॉट्स आहेत, म्हणजे बस जाते, बस येते,
मायरा तिथे एका झाडाखाली बसलेली आहे, घरात बसलेली आहे. पोस्टमन जातो, पोस्टमन गेल्यानंतर तिची जी आतुरता आहे पोस्टमनला बघितली, ती फिलिंग, सायकल येते बाबा पोस्टमनची, त्यावेळी मायराचं तिच्याकडे बघणं, ते जे कॅमेरा कॅप्चरिंग जे सिनेमॅटोग्राफी आहे ना, ते खरोखर तुम्ही तिथं आहे आणि स्वतःला तुम्ही फील करणार. आणि म्युझिक, आता म्युझिक बोलायचं झालं तर ना, हा थोडासा इमोशनल पिक्चर आहे, इमोशनल पण आहे आणि तुम्हाला एनकरेज पण करतोय. सुपरमॅन गाणं आहे त्यातलं बघितल्यानंतर तुम्ही पण स्वतःला फील करणार काय तर करायचं आहे असं. आणि त्याच्यानंतर ते बाबाचं गाणं म्हणजे डोळ्यात अश्रू आणणार तुमच्या. आणि दुसरीकडे इकडचं म्युझिक काय बोलायचं सोडा, त्याबद्दल काय न बोललेलंच अर्थ आहे. आणि बाकी ॲक्टिंग बोलायला गेलं तर आता ॲक्टिंग हा ना खरोखर म्हणजे इकडे ॲक्टिंग करायला डायरेक्टरनं, रायटरनं म्हणजे लेखकांनं काहीतरी दिलं आहे त्यांना. मंगेश देसाई असू दे किंवा मायरा असू दे किंवा उषा नाडकर्णी मॅडम ह्या असू देत, ह्यांना सांगितले त्यांच्याकडे रोल्स आहेत काहीतरी, त्यांना जे काही रोल मिळालेत ना, त्यांची जी व्यक्तिरेखा लिहिली आहे त्या व्यक्तिरेखेमध्ये करण्यासारखं काहीतरी आहे. पण इकडे इलू इलूमध्ये काय आहे, काय व्यक्तिरेखा, हां व्यक्तिरेखाच काय नाही आहेत, काय कॅरेक्टर डेव्हलपमेंटच नाही आहे. ते आलेत काय वाटेल ते करतायत, त्यात काहीच नाही आहे. म्हणजे ना लिखाणामध्ये दम आहे, ना म्युझिकमध्ये दम आहे, ना सिनेमॅटोग्राफीमध्ये दम आहे या इलू इलूमध्ये. पण ते सगळ्या बाजूमध्ये हा उजवा ठरतोय. पण दोन्हीच्या आता थीम जर बघायला गेल्या, इथंच आपला डायरेक्टर चुकला इलू इलूचा. थीमच जी निवडली ना, थीम तुम्ही अशी सिलेक्ट केली की पुरुषांची बायकाकडे बघतेली नजर असं एकदम ऑब्जेक्टिफाय करणं, आपण त्याला जे म्हणतोय मटेरियलिस्टिक. आणि इकडची जी थीम आहे ना, देवाघरी गेलेला माणूस म्हणजे आपल्यात नसलेला एखादा माणूस, तो असतो कुठं, त्याच्या विना असणारं जे जग, ती माणसं जगतात कशी, ह्या सगळ्या फिलिंग ह्या इथं दाखवल्या. आणि चित्रपट शेवट कुठं न्यायचा आहे हे दोन्ही दिग्दर्शकांना ना यातल्या एकालाच फक्त माहीत आहे. म्हणजे चित्रपटाचा शेवट काय करायचा आहे, चित्रपट कुणीकडे चालला आहे, इलू इलू कुणीकडे चालला आहे, फरफटत निघाला आहे, त्यांचं त्यांनाच माहीत नसते. इथं आपल्याला एक प्रश्न पडतोय, बाबा जिजा पत्र लिहायला लागली, ते खरोखर पोचणार थोड्या म्हणजे पोचेल का नाही, पत्र कसं काय लिहिणार ती, आणि जे पत्र तिला येतं अरेच्या मारी हे कसं काय आलं, ही उत्सुकता जी आपल्या मनात ताणते ना एका ऑडियन्सच्या मनात, ती इलू इलू बघताना आता ह्यानं दुर्बिणीतनं फटीतनं हे बघितलं त्याच्यानंतर काय बघल, ही असली उत्सुकता, हेच जर दाखवायचं आहे ना, त्याच्यासाठी दुसरे ऑप्शन्स आहेत इंटरनेटवर, ती लोक बघतील. मराठी पिक्चरमध्ये ते दाखवायची गरज नाही. इलू इलूच्या टीमना ही एक नम्र विनंती, ऑलरेडी मराठी सिनेमा आता भोजपुरीकडे चालला आहे, त्यामध्ये तुम्ही एक मैलाचा दगड टाकलासा. एक शेवट ओव्हरऑल मी जर वर्डिक्ट द्यायचं ठरलं ना, तर मुक्काम पोस्ट देवाचं घर हा मस्ट वॉच सिनेमा आहे. आणि इलू इलूना असा सिनेमा परत काढू नये एवढीच ह्या टीमला. आणि मला तर वाटतं ही टीम ना वन टाईम टीमवालीच आहे, एकदाच ही पिक्चर, त्याच्यानंतर यात काय बनल असं काय वाटत नाही, किंवा बघावा म्हणून असं सांगण्यासारखं याच्यात काहीच नाही. पण बाकी तुम्ही मुक्काम पोस्ट देवाचं घर हा चित्रपट नक्की बघा. आणि अशा व्हिडिओसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा.